मला सांगायचं झालं तर माझी ही सुरुवात म्हणजे 8वी पासूनची जर्नी सुरू झाली. इन 2013च्या आसपास, सॉरी 2013 नाही म्हणत, 2008-9 मध्ये माझी फर्स्ट वाईल्ड लाईफ टूर. त्याच्यानंतर 2011 मध्ये माझी सेकंड वाईल्ड लाईफ टूर. त्याच्यानंतर 12वी नंतर मी साप पकडायला सुरुवात केली. सो माझ्या घरामध्ये पिंजरे पण लागलेले असायचे नेहमी. सो उन्हाळ्याच्या दरम्यान वगैरे हीट स्ट्रोकने पडणाऱ्या घारी, घुबडं असतील किंवा बरेचसे ॲनिमल्स मॅमल जेवढे काही मला छोटे छोटे मिळायचे ते माझ्या घरी रेस्क्यू म्हणून ठेवून द्यायचो. जे काही मला रेस्क्यूमध्ये सपोर्ट करणारे आहेत ते गाईड करायचं आहे की रेस्क्यू करून रिहॅबिलिट कसं करायचं आहे, त्याच्यानंतर त्याच्या मेडिसिन्सपासूनच्या सगळ्या गोष्टी. काही गोष्टी माझ्याकडे ठेवायच्या, काही गोष्टी मी माझ्या सिनियर्सकडे देऊन टाकायचो की जे ऑलरेडी एक्सपिरियन्स्ड आहेत. सो एखादा पक्षी असेल, समजा घारच आपण बघूया, तर घार समजा मी जॉब करतोय, सगळं करतोय, माझ्याकडे ठेवायला जागा, 1 दिवस 2 दिवस फॉस्टरिंग ओके, पण त्याला तुम्ही जंगलामध्ये नेऊन सोडेपर्यंत जो जर्नी असतो तो डिफिकल्ट असतो. सो मी कोणाकडे तरी दुसऱ्याकडे मी हँडओव्हर करायचो. त्यावेळेला एवढ्या स्ट्रॉंग चांगल्या ऑर्गनायझेशन्स नव्हत्या की ज्या वेल इक्विप्ड असतील किंवा त्यांच्याकडे आपण म्हणू शकतो की आम्ही आमच्या परीने जेवढं होत होतं तेवढं आम्ही रेस्क्यूमध्ये करतो.